हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे सावध मनाची सरगम. सई शहरात नुकतीच राहायला आली होती. शांत स्वभावाची, बोलण्यात मोजकीच. ऑफिसमध्ये सगळेजण तिला नम्र, हुशार आणि मदतीला तयार असलेली मुलगी म्हणत. पण तिच्याभोवती एक हलका न दिसणारा पडदा असल्यासारखं वाटायचं. जणू कोणी तिला आतपर्यंत पोहोचू देणार नाही. पहिल्या दिवशी साहिलने तिला पाहिलं तेव्हाच त्याच्या मनात एक अवर्णनीय ओढ निर्माण झाली होती. तिच्या डोळ्यात एक खोल शांतता होती, पण त्या शांततेतही काहीतरी वळवळत असतं. जणू एखादी गोष्ट अजूनही उघडपणे बोलता येत नाही म्हणून दडपली. काही महिने गेले. ऑफिसमध्ये दोघांची मैत्री वाढली. कामाच्या निमित्ताने दोघे बोलत, कधी लंचला जायचे, कधी एखाद्या प्रोजेक्टवर उशिरापर्यंत थांबायचे. पण साहिलने एक गोष्ट लक्षात घेतली. सई खूप बोलकी नव्हती, विशेषतः स्वतःबद्दल तर अजिबात नाही. तिचं हसणं हलकं असायचं, पण मनावर जाड सावली असल्यासारखं. ती सुंदर दिसायची, पण अंतर्मनात खोलवर काहीतरी तुटलेलं असल्याचं जाणवायचं. एका संध्याकाळी दोघे ऑफिसवरून घरी परतत होते. पावसाचे थेंब रस्त्यावर पसरले होते. साहिलने छत्री पुढे केली आणि सईने क्षणभर साशंक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तेवढ्यात रस्त्यावरून एक जोराचा वारा आला, काच फुटल्याचा. सईचे डोळे अचानक मोठे झाले. ती थरथरली. "अरे काळजी नको, फक्त एखाद्या गाडीचा टायर स्लिप झाला असावा," साहिल शांतपणे म्हणाला. पण सईला शांत राहणं कठीण झालं होतं. तिचा श्वासोच्छवास वाढला होता. साहिलने तिचा हात हलकेच धरला. तेव्हा पहिल्यांदा ती त्याच्याशी उघड बोलली. मी आवाजाला घाबरले," ती हळू आवाजात म्हणाली. "आवाजाला म्हणजे?" साहिलने सावधपणे विचारलं. "पूर्वी माझ्या एका नात्यात गोष्टी खूप वाईट झाल्या होत्या." ती किंचित थांबली. तिच्या डोळ्यात जुन्या जखमांची वेदना चमकून गेली. तो खूप रागीट होता. राग आला की वस्तू फेकत असे, ओरडत असे. सुरुवातीला मी समजूत काढत राहिले, बदल होईल म्हणून वाट पाहिली. पण जेव्हा एखादा आवाज, एखादा जोराचा शब्द, किंबहुना अचानक हलक्या गोष्टींचाही धक्का बसायला लागतो, तेव्हा कळतं की माणूस आतून किती तुटला आहे. साहिल शांतपणे ऐकत होता, निर्णय न देता, प्रश्न न विचारता. "मी गर्विष्ठ नाही साहिल," ती डोळे खाली घालून म्हणाली. "फक्त सावध आहे. पुन्हा कुणावर विश्वास ठेवायला वेळ लागतो." तेवढंच म्हणत ती पावसात चालू लागली. पण यावेळी साहिल तिच्या शेजारी न बोलता चालत राहिला. कधी-कधी शांतता हेच सर्वात मोठं सांत्वन असतं. त्या दिवसापासून साहिलने कधीच सईवर दबाव आणला नाही. त्याने तिचं मन जिंकलं, बोलून नाही तर ऐकून. तो तिच्या वेगाला जुळवून घेत होता. ती बोलली तर ऐकत होता. ती शांत राहिली तर तिला शांतच राहू देत होता. हळूहळू सईला जाणवू लागलं, एखाद्या नात्यात राग, आवाज किंवा दबाव नको. कुणीतरी समजून घेणारा पुरेसा असतो. एक दिवस तिने स्वतःहून साहिलला सांगितलं, "तुझ्या सोबत असताना मला सुरक्षित वाटतं." साहिल हसला. "तुझ्या गतीने चालू. मला कुठेही घाई नाही." त्या क्षणी सईच्या मनात परत पसरलेला धूर जणू थोडासा हलका झाला. काही महिन्यांनी एका शांत सकाळी दोघे एका छोट्या तलावाच्या काठावर उभे होते. पाण्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांनी वातावरण उबदार झालं होतं. सईने साहिलचा हात हलकेच धरला. यावेळी तिच्या हातात भीती नव्हती, विश्वास होता. "तुला माहिती आहे," ती हळू आवाजात म्हणाली, "मी आजही काही आवाजांना घाबरते.
काही आठवणी अजूनही टोचतात. पण आता मला माहिती आहे, प्रत्येक जखमेचा एक दिवस टाका सुटतो आणि तू त्या टाक्यांना दुखू न देणारा मलम आहेस. साहिलच्या चेहऱ्यावर एक शांत, समाधानी हसू आलं. तो काही बोलला नाही, फक्त तिचा हात घट्ट पकडून तिच्या शेजारी उभा राहिला. सईच्या आयुष्यातील काळोख हळूहळू विरत चालला होता आणि जेवढी ती स्वतःला उघडी करत होती, तेवढं तिचं मन हलकं होत होतं. कधीकधी प्रेम म्हणजे धडधडता रोमॅन्टिक क्षण नसतो. प्रेम म्हणजे एकमेकांच्या भूतकाळाला निःशब्दपणे स्वीकारणं आणि भविष्यात नवी जागा तयार करणं. आणि त्या तलावाच्या काठावर नव्या सुरुवातीच्या नाजूक सूर्यकिरणांमध्ये सई आणि साहिलची नवी कहाणी सुरू झाली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.